चिकित्सेचा प्रॉब्लेम आहे, त्यांना दुरुस्त करा, त्यांना दुरुस्त करा, मग भारतातल्या दंगली थांबतील, भारतातले भांडणं थांबतील. समजा रस्त्यावर लोक म्हणजे मुसलमान हरामखोर आहेत, मग असं म्हणता ते नंतर इस्लामलाही बोलायला लागले, पैगंबर साहेबांना टीका करायला लागले. त्यांना असं वाटलं की हे जे वाईट आहेत ना ते त्या कुराणमुळे, हदीसमुळे, पैगंबर त्यांना सांगावं लागेल, अरे इथलीच पाटलाची पटेल, माळ्याची बागवान, शिंपीचे मुलकर आहेत, ते तांबोळी मनियार आत्यार आहेत आणि हे तिकडच्या सवयी आणत असताना तुझ्या सवयी घेऊन गेले, तुझ्याकडे तुझ्या धर्मातल्या सवयी घेऊन गेले. मी कुणाला तरी काल परवा मुस्लिम हळद लावतात ते झालं. कोणत्याही भारत सोडता जगातल्या कोणत्याही मस्जिदीला दरवाजे नसतात, त्यातलं अरबस्थानात नसतात. मग इकडचं पाटलाचं पटेल, शिंपीचं बुनकर झाले ना, याचा मालकी हक्क येतो, तेवढं त्यांनी मस्जिदीला बी दरवाजे बसवले. सुरुवातीला महाराष्ट्रात, भारतात सुद्धा मस्जिदीला दरवाजे नव्हते. मग त्याचं कारण काय होतं, वाट सरू जाताना गठुडा टिकवतो, आराम करतो, झोपतो, पाऊस असेल तर जास्त लोक येऊन बसते, कुणी